श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. गुरुपौर्णिमा जवळ आली की अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो. गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. येत्या 29 जुलैला आहे. जर आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची असेल तर तो कालावधी 9 जुलै ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत आपण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. कारण आपण आज जे आहोत ते फक्त आपल्या गुरूंमुळे आहोत आणि याही पुढे जे होणार ते आपल्या फक्त गुरूंमुळे होणार. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण म्हणजे फक्त अध्याय वाचणे नाही. पारायण म्हणजे स्वामींच्या प्रत्येक शब्दाला आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न. पारायण म्हणजे श्रद्धा, पारायण म्हणजे विश्वास आणि पारायण म्हणजे आपल्या स्वामींशी पूर्ण समर्पण. आता आपण 21 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायणाची तयारी पाहूया. पारायण सुरू करायच्या अगोदर तुमच्या जवळच्या स्वामी मंदिर किंवा मठात जाऊन नारळ व खडीसाखर ठेवा. जर तुमच्याजवळ स्वामी मंदिर किंवा मठ नसेल तर तुमच्या घरात असलेली स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर नारळ खडीसाखर ठेवली तरी चालते. हा संकल्प नाही बरं का, तर हे आपण स्वामींकडे प्रार्थना करण्यासाठी ठेवतोय. मग अनेक जणांना प्रश्न पडला असेल, प्रार्थना कशी करावी? आपण स्वामींकडे अशी प्रार्थना करावी, हे स्वामीराया, मी गुरुपौर्णिमा निमित्त 21 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे, तरी ते निर्विघ्नपणे पार करून घ्या. आता प्रार्थना करताना असा भक्तिभाव ठेवा की आपण स्वामींची ही सेवा करायला आज्ञा घेतोय. कारण ही 21 दिवसांची सेवा आपण नाही करणार तर ती स्वामी आपल्याकडून करून घेणार आहेत. प्रार्थना म्हणजे स्वामींची आज्ञा. त्यानंतर आपण आपल्या पारायणाला सुरुवात करू शकतो. जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मग संकल्प कसा करायचा? तर एका हातात फूल, हळदी कुंकू, अक्षता व त्यावर एक पळी पाणी घालून हातात घ्या. त्यानंतर डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा व तुमचे संपूर्ण नाव, गोत्र सांगा. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणा व त्यानंतर तुमची इच्छा स्वामींना सांगा. जर कोणाला नोकरी संबंधित असेल किंवा विवाह संबंधित असेल तर तसं तुम्ही स्वामींना सांगा आणि नंतर हातातली पाणी तामनास सोडा. अजून 2दा हातात पाणी घेऊन हात स्वच्छ करून ते पाणी तामनास सोडा. नंतर पारायण झाल्यावर हे पाणी त्याच दिवशी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाच्या कुंडीत घालू शकता किंवा झाडाच्या ठिकाणी अर्पण करा. नंतर स्वामींचे स्मरण करा व पारायणाला सुरुवात करा. पण पारायण करण्याच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. दरवाजाला हळदीचं लेपन करा. कारण आपल्या स्वामी संप्रदायात उंबरा पूजन आणि तोही हळदीचा लेपन करून हे फार शुभदायक मानलं जातं. संपूर्ण घर स्वच्छ करा. देवघरातील देव स्वच्छ करा. त्यांना अंघोळ घाला. स्वामींची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला. त्यानंतर संपूर्ण देवाची तयारी झाल्यानंतर फुलं, हळदी कुंकू, अष्टगंध वाहा, उदबत्ती लावा आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करा. पारायण झाल्यानंतर 11 माळी जप करा. तसेच 11 वेळा तारक मंत्र म्हणा. जर शक्य नसेल तर 1 माळ जप व 1 वेळा तारक मंत्र म्हटला तरी चालेल. त्यानंतर स्वामींना नमस्कार करा. नैवेद्य म्हणून तुमच्याकडे जे असेल ते स्वामींना दाखवा. कारण स्वामी आपले खूप साधे आहेत. त्यांना कुठची गोष्ट दिखावा आवडत नाही. जे तुम्ही भक्तिभावाने द्याल ते स्वामी मान्य करून घेतात. संध्याकाळी स्वामींची आरती करा. रात्री स्वामींना तुमच्या घरात जे शिजेल ते नैवेद्य म्हणून दाखवा. शक्यतो त्यात एखादा गोड पदार्थ बनवा. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून प्रसाद ग्रहण करा. जर तुम्हालाही वाटत असेल मला एक पारायण करायचं आहे,
7 किंवा 11 किंवा 21 करायची असेल तर त्याप्रमाणे नियोजन करा. जसं की कोणाला एक पारायण करायचं असले तर त्याने रोज एक अध्याय वाचला तरी चालेल, कारण या 21 दिवसाच्या सेवेत त्याचं पूर्णपणे एक पारायण कंप्लीट होतं. मग तुम्हाला ज्याप्रमाणे पारायण जेवढी करायची आहेत पारायण त्याप्रमाणे तुम्ही त्याचे नियोजन करा, सोयीनुसार करा आणि त्यानंतर तुमची ती पारायण पूर्ण होतील. शेवटी रात्री झोपायच्या आधी स्वामींचे नामस्मरण करून आभार माना, कारण आज आपण जी काही स्वामींची सेवा केलेली आहे ती त्यांच्या कृपेनेच निर्विघ्न पार पडलेली आहे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची पारायण पूर्ण होणार आहेत. मग त्या दिवशी काय करायचं, तर त्या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करून स्वामींना अभिषेक घालायचा, त्याच्यानंतर स्वामींची पूजा करायची, आरती करा. संपूर्ण कुटुंब आरती कराल हे खूपच छान आहे. आणि त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य अर्पण करा. त्या दिवशी मात्र आवर्जून स्वामींना नैवेद्य म्हणून घरातच पदार्थ बनवा. आणि तुम्हाला वेळ असेल तर स्वामींना आवडणाऱ्या आपल्या पदार्थ जसे की बेसनाचे लाडू, पुरणपोळी, कांदा भजी ह्याच्यातली कुठचीही एखादा पदार्थ केलात तरी चालेल. तसंच नैवेद्य म्हणून काय, तर आपण घरात जे शिजवतो डाळ, भात, भाजी, चपाती, पुरणपोळी काही करू शकतात, पण मात्र त्या नैवेद्याच्या ताटात एक पदार्थ गोड मात्र नक्की बनवा. आणि त्या दिवशी शक्य असल्यास अन्नदान किंवा गरजूंना मदत करा. प्रिय स्वामी भक्तांनो, पारायणाचा खरा उद्देश तर स्वामींशी आपले नाते अधिक दृढ करणे, मन शांत ठेवणे आणि श्रद्धा वाढवणे हा आहे. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.